साथियों, जय भीम, नमो बुद्धाय। आज कोही तालुका में एक मछली करके गांव है। आप पीछे में ये जो देख रहे हैं सांची के स्तूप के जैसे जो संरचना है उस पर उसका नाम लिखा हुआ है। और आप मेरे पीछे ये बाबा साहब का स्टैचू देख रहे हैं और बुद्धा का स्टैचू देख रहे हैं। इसका आज 14 अक्टूबर के दिन उद्घाटन होने जा रहा है और उसका उद्घाटन हमारे चैनल आंदोलन वार्ता पर हम आपको दिखाने की कोशिश कर रहे हैं। जहां पर भी इस तरह के कार्यक्रम होते हैं वहाँ आंदोलन वार्ता पहुंच जाता है और उसको दिखाने की कोशिश करता है। तो उसी तौर पर अभी यहाँ पर जो मान्यवर है वह यहाँ पर उद्घाटन करने वाले हैं, तो उसका उद्घाटन का लाइव हम आपको दिखाने की कोशिश करण्यासाठी म्हणजे प्राचारण केलं। तसेच सांगायचं म्हणजे आज कोणता दिवस आहे सर्वांना माहित आहे का? काय आहे आज? धम्मचक्र प्रवर्तन दिन। तर 14 आपण या दिवशी दीक्षा घेतली। सर्वात पहिले तर आपण या दिवशी 22 प्रतिज्ञाचं पठण करायचं होतं, ते वाचून घ्यायच्या होत्या, पण बिझी शेड्यूल मध्ये मी या गोष्टी विसरलोय, त्याबद्दल मी क्षमस्व। सर्वात पहिले या गावात मला अनावरणासाठी तुम्ही पाचारण केलं। तसा काही मी बघता किंवा खूप मोठा समाजकार्य नाही, मी एक छोटासा मधलाच एक उपासक आहे, परंतु एक माझा प्रोजेक्ट आहे, जिथे विहार तिथं विहार आणि विहार तिथं वाचनालय, हा माझा एक म्हणजे कन्सेप्ट आहे। तर शक्यतोवर मी जास्तीत जास्त विहार हा कन्सेप्ट माझा गव्हर्नमेंट निधीतून मी विहार बांधण्यास प्राधान्य देत नाही। विहार हा आपल्या मालकीचा असावा, आपलं घर आपला विहार, माझा कन्सेप्ट आहे आपलं विहार, आमचं विहार नाही, आपलं विहार। आपलं विहार हे सर्वांचं असते, विहारामध्ये कोणाला रोखता येत नाही, कोणाला टोकता येत नाही, मग आपलं विहार आपल्याच निधीतून का बरं आपण स्थापन करू नये? तर या विचारावर मी चर्चा करणार आहे। पण मी येतो खूप सारं बोलू शकलो आहे, जसं अंधश्रद्धा, देव, विठ्ठू बाबा, हे बाबा ते बाबा, अजूनही प्राचार्यक आहेत। मी बहुतेक ठिकाणी जातो, अजूनही नवरात्रमध्ये बाया दांड्या खेळताना मला भासतात, स्टेटस मध्ये खूप छान टाकतात, दिसतात मला, पण या गोष्टी आपण अजूनही अंगीकार, त्याच्यापेक्षा भंते का बोलून मी माझं समस्या आणि मी माझे शब्द मागे घेतो। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। मी संघरत्न प्रेमचंद उके, राहणार मसली, तालुका कोही, जिल्हा नागपूर येथील कायम रहिवासी आहे। माझं गाव गोशी खुर्द धरणामध्ये गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला शासनाने या ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली। त्यासाठी गाव तिथे बौद्ध विहार, अनेक जे काही हनुमान मंदिर असेल, बौद्ध विहार असेल, माता माय देवी, त्याचे प्रत्येकाला दिले। आम्हाला सुद्धा या ठिकाणी शासनाने बौद्ध विहाराकरता राखीव भूखंड दिलेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही बौद्ध विहार व्हावा याकरिता आम्ही गेल्या 2018 पासून प्रयत्न केले। या ठिकाणी आम्हाला शासनाने जागा उपलब्ध करून दिली, ग्रामपंचायतनी सहकार्य दिलं, अनेक नेत्यांनी सहकार्य दिलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी या मूर्त्यांचं प्रतिष्ठापना केली। 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि ते दिवस अनुसरून आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 7 फुटाचा आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा पुतळे दोन्ही या ठिकाणी आम्ही उके परिवारातर्फे या समाजाला आम्ही दान दिलं आहे। आणि सांगायची एकच आहे की कुठलेही दान देते वेळेस आणि काम करते वेळेस आम्ही मनामध्ये कुठली अशी म्हणजे द्वेषाची किंवा आपुलकीची भावना न ठेवता आम्ही समाजाला हे दोन्ही पुतळे दान दिलो। जेव्हापर्यंत आमच्या श्वासामध्ये श्वास आहे तेव्हापर्यंत आम्ही समाजाचे अविरत कार्य करू, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। जय भीम।